झी 24 तास एक पाऊल पुढे। अशोक चव्हाणांनी त्यांचं वर्चस्व दाखवून दिलेलं आहे आणि ते त्यांच्या चेहऱ्यावरती देखील झळकत होतं। आपण पाहिलं आता नांदेड महापालिकेमध्ये मिळवलेल्या विजयानं अशोक चव्हाण यांचं नेतृत्व पुन्हा लख्खपणे उजळून निघालेलं आहे। आदर्श घोटाळ्याप्रकरणी जरी त्यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला असला तरी देखील नांदेडकरांनी मात्र आपल्या नेत्याच्या पारड्यामध्ये भरभरून कौल दिलेला आहे। त्यामुळे आता त्यांचा राज्याच्या राजकारणातला प्रवेश अधिक सुकर होण्याची शक्यता आहे। नांदेड महापालिका निवडणुकीत 81 पैकी 41 जागा जिंकत काँग्रेस पक्षानं निर्विवाद बहुमत मिळवलंय आणि या निमित्तानं आदर्श सोसायटी घोटाळ्या प्रकरणी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागलेले काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांचं वर्चस्व पुन्हा स्थापित होण्यास मदत झाली आहे। 2007 मध्येही महापालिका काँग्रेसच्याच ताब्यात होती खरी, मात्र त्यावेळची परिस्थिती आणि मुख्यमंत्रीपद गेल्यानंतरच्या परिस्थितीत फरक होता। त्यामुळेच यावेळी काय होणार आणि पुन्हा एकदा आपलं वर्चस्व सिद्ध केलंय। राजकारणातल्या अत्यंत अवघड वळणावर नांदेडकरांचा पाठिंबा टिकवून ठेवण्यात त्यांना यश आलं। यासाठीचा आत्मविश्वासही त्यांच्या साथीला होताच। यातून स्वपक्षीय आणि विरोधकांना नामोहरम करत अशोक चव्हाणांनी त्यांचं वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केलंय। आता या लढाईनंतर आदर्शची लढाई ते कायदेशीर मार्गाने पुन्हा लढतीलही। मात्र या विजयाच्या निमित्तानं त्यांचं राजकीय पुनर्वसन होण्याचा मार्ग प्रशस्त झाला हे नक्की। काँग्रेसही मोठी गंगा आहे आणि या गंगेत बुडी मारून घोटाळ्याच्या आरोपातून पावन होण्याची नामी संधी या निमित्तानं अशोकरावांसमोर उभी टाकली आहे। काँग्रेस श्रेष्ठींची हीच इच्छा आहे। यामुळे राहुल गांधी यांच्या मुंबई दौऱ्यात अशोकरावांना व्यासपीठावर मान मिळाला होता। नांदेड जिल्ह्याच्या राजकारणावर अशोक चव्हाणांनी गेल्या 10 वर्षात चांगलीच पकड निर्माण केली आहे। गुरुता गद्दीच्या निमित्तानं केंद्र आणि राज्याच्या निधीतून त्यांनी नांदेड शहराचा कायापालट करण्यात यश मिळवलं। मुख्यमंत्री पदाच्या काळात नांदेड शहरातच नव्हे तर जिल्ह्यात त्यांनी काँग्रेसला घवघवीत यश मिळवून दिलं। एवढंच नव्हे तर जिल्ह्यातल्या अनेक दिग्गजांची मोड बांधण्यात ते यशस्वी ठरले। अशोकरावांनी मागील महानगरपालिका निवडणुकीतही काँग्रेसला बहुमत मिळवून दिलं होतं, परंतु त्यावेळी मिळालेलं बहुमत आणि आता मिळालेलं बहुमत यात जमीन आसमानाचा फरक आहे। त्यावेळी अशोकरावांसाठी अत्यंत अनुकूल असा काळ होता आणि आता अनेक घोटाळ्यांमध्ये नाव आलेले आणि त्यानंतर मुख्यमंत्री पद सोडावं लागलेल्या अशोकरावांसाठी अत्यंत प्रतिकूल असा काळ होता। त्यामुळेच यावेळी मिळालेलं बहुमत अधिक उठावदारपणे दिसून येत आहे। आता या विजयानंतर काँग्रेसच्या बड्या नेत्यांकडूनही अशोक चव्हाणांवर कौतुकाचा वर्षाव होतोय। राज्याच्या राजकारणात राहून स्थानिक जिल्ह्यांवर वर्चस्व असलेले मोजकेच नेते काँग्रेसमध्ये आहेत। लातूरात दिवंगत नेते विलासराव देशमुख यांचं असंच वर्चस्व होतं, तर सिंधुदुर्गाच्या राजकारणात नारायण राणे यांच्या शब्दाला वजन आहे। त्याचप्रमाणे आता अडचणीत असलेल्या अशोक चव्हाणांनीही नांदेड जिल्ह्यात अशोक पर्वत असल्याचं सिद्ध केलंय। आता सत्तेचं मोक्षपद त्यांना मिळणार की आदर्शचा फास त्यांच्या राजकीय कारकिर्दीला आवळणार हे येता काळच ठरवणार आहे। झी 24 ताससाठी केशव गुणचे पाटील, नांदेड। झी 24 तास एक पाऊल पुढे।